समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाहीत अशा लोकांचा जास्त विचार करू नका, मग ते जवळचे असोत वा दूरचे. नशीब हे आळशी लोकांसाठी असतं, यश हे फक्त मेहनती लोकांसाठी असतं. प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय देते. एकतर झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नाचा पाठलाग करा. आई वडील कधीच जास्त अपेक्षा करत नाहीत. त्यांना फक्त एकच अपेक्षा असते, जे प्रेमाचं कर्ज त्यांच्याकडून आपण आपल्या लहानपणी घेतलेलं असतं तेच त्यांना त्यांच्या उतार वयात आपल्याकडून हवे असते. जीवन प्रवास हा कधीच सोपा नसतो, तो सोपा करावा लागतो. कधी स्वतःच्या अंदाजाने तर कधी नजर अंदाजाने. माणसाने आपल्या आयुष्याचा चांगला वेळ कुणाच्या सहवासात घालायला हवा हे वाईट वेळ सांगते. सहकार्य आणि सत्कर्म आवाज न करता केले तर त्यातून निर्माण होणारे माधुर्य आणि समाधान हे अतुलनीय असते. सगळे सुंदर असतात, कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप, पण आपण कुठली सुंदरता पाहतो हे महत्त्वाचं असतं. प्रश्न सतत उत्तरासाठी धावत राहतात, पण पर्याय अंतर वाढवण्याचे काम करतात. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवायचं की निराश असलेल्या व्यक्तीला आपल्याला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे. आधार शोधण्याच्या नादात तुमचं मन गहाण ठेवू नका, नाहीतर दुःख व्याजासकट तुमचा हिशोब घेतं. जीवन जगताना कधीच कोणाला नाव ठेवू नका, कारण समोरच्या व्यक्तीने कधी ना कधी आपल्याला एका क्षणापुरती तरी साथ नक्की दिलेली असते. कितीही वेळा मागितलं तरी सुख उसणं मिळत नाही. एका जागी बसून कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही. आपल्या देवावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही. कमी वयात स्वतःचं वेगळं अस्तित्व स्वतःच्या मनगटावर स्थापन करायचं म्हटल्यावर समर्थन, विरोध, चर्चा, बदनामी या सगळ्यातून जावं लागतंच. चांगल्या व्यक्ती आणि चांगले विचार तुमच्या सोबत असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही. इमानदारीने काम करणाऱ्या व्यक्तींचे शौक भलेही कधी पूर्ण होत नसतील, पण सुखाची झोप मात्र नक्की पूर्ण होते. एका भेटीने बऱ्याचशा गाठी सुटत असतात आणि एका संवादाने बरेचसे वाद मिटत असतात. ज्या व्यक्तीने इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद पाहण्याची कला शिकली आहे, अशी व्यक्ती कधीच दुःखी होऊ शकत नाही. माणसाला एक वाईट सवय आहे, तो किंमत असलेल्या ठिकाणी कमी आणि किंमत नसलेल्या ठिकाणी जास्त जातो. जीवनात आपला सल्लागार कोण आहे हे फार महत्वाचं आहे. पराक्रमी तर दुर्योधन पण होता, मात्र विजय अर्जुनाचा झाला, कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा. एखाद्या व्यक्तीने आपल्या वाईट काळात आपली काही मदत केली असेल तर त्या व्यक्तीबद्दल आपण कृतज्ञ जरूर असावे, पण कृतज्ञ कधीच असू नये. इतरांचे पंख छाटून कधीच स्वतः भरारी घेता येत नाही आणि आपल्या माणसांना छोटं करून कधीच मोठं होता येत नाही. आयुष्यात येणारी प्रत्येक वादळं आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नसतात, तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात. तुम्हाला जेव्हा वाटेल की आयुष्यात खूप दुःख आहे, तेव्हा एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा, सारं दुःख विसरून जा.